हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? चला तर आज आपण नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवूया. उपीट म्हणजेच उपमा. चला तर आता हे आपण कांदा चिरून घेतलाय, हे टोमॅटो, हे थोडे कढीपत्त्याचे पान, हे कोथिंबीर, शेंगदाणे, मिरच्या आणि 1 वाटी गरा घेतलाय. चला तर गरा गरम करूया. तर आता गरा आपण चांगला भाजून घेऊया. गॅस मीडियम ठेवायचा. गरा असं चांगला खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्या. आणि आपण इकडं 3 वाटे पाणी घेतलेलं आहोत, गरम करून घ्यायचं. चला तर आता आपला रवा चांगला भाजून झालेला आहे. चला तर आता आपण ह्याला काढून घेऊया. आता आपण फोडणीची तयारी करूया. चला तर तेल टाकून घेऊ. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. चला तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊ. आता मिरची टाकून घेऊया. चांगलं असं मिरचीला गरम होऊ. तर त्याला हलवून घेऊ. आता आपण कांदा टाकून, चिरलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण मीठ टाकून घेऊ. आपल्याला जेवढं चवीनुसार मीठ लागतं तेवढं टाकून घेऊ. तर चांगला कांदा भाजून घेऊ. चला तर आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया. यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ. चवीनुसार टोमॅटो टाकून घ्या. चांगला आता त्याला भाजून घेऊ. चला तर आता आपण हळद टाकून घेऊया. तुम्हाला जर पांढरे उपीट खायचं असेल तुम्ही हळद नका टाकू. आता चांगलं मिक्स करून घेऊ. चला तर आता आपण रवा टाकून घेऊया. चला आता आपण सगळं मॅश करून घेऊया. आता आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊ. आपण त्याला चांगलं मिक्स करूया. तर आपण त्याला चांगलं मिक्स करू. आता आपण चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर मिक्स करा. आता आपण याला एकदा हलवून पुन्हा झाकून ठेवू. 2 मिनिटं फक्त झाकायचं. म्हणजे आपला उपमा म्हणजेच उपीट चांगलं असं मऊ होईल. आता याला आपण झाकून ठेवू 2 मिनिट. चला तर आता आपण बघूया कसा झालाय उपमा.
तर चांगला असा मस्त झालेला आहे आपला उपमा. चला तर आता आपण थोडं मिक्स करून घेऊ. चला आता आपण टेस्ट करून बघूया. चला तर आपला उपमा तयार आहे. कसा असा लुसलुशीत उपमा आपला तयार आहे. आता टेस्ट करून बघूया आपण. चला तर आपला उपमा असा खूप छान झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.